नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला. या वाढदिवसाला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक वक्तव्य केलं आहे. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार देशाचे खरंच पंतप्रधान होऊ शकतात का अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा नेमकी का झालेली आहे आणि शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात का, त्यांच्या मार्गातल्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्यांच्या बाजूच्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण सगळं पाहणार आहोत. पण त्याआधी पाहूया अमोल कोल्हे नेमकं काय म्हटलंय. आणि म्हणूनच माझ्यासारख्या तरुणाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की देशाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि जर 26 खासदार असलेल्या गुजरात मधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते, तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातला महाराजांचा मावळा हा त्या सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही, हा विचार आम्ही प्रत्येकानं करणं गरजेचे. आणि ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी खात्रीनं सांगतो, संसदेच्या प्रांगणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या मराठी मातीतल्या सुपुत्राला त्या स्थानी बसल्यानंतर समाधानानं हसताना बसेल. शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात का या शक्यतेचा विचार करताना काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी विरोधी निर्णायक रणनीती. शरद पवार पंतप्रधानपदी जर विराजमान व्हायचे असतील तर सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांना सत्तेमधून बाहेर करावे लागेल. त्यासाठी एक भक्कम आणि निर्णायक रणनीती आखावी लागेल. UPAची रणनीती ही मोदींना सत्तेबाहेर कसे घालवायचे ही असेल आणि ही रणनीती जर शरद पवार यांच्या रणनीतीवर बनली तरच पंतप्रधानपदावर शरद पवार यांचा दावा जास्त भक्कम असू शकेल. शरद पवार यांचं वाढतं वय हा यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो त्यांच्या वयाचा आणि प्रकृतीचा. शरद पवार यांनी 12 डिसेंबरला वयाची 81 वर्ष पूर्ण केली आहेत. पवारांसारख्या असामान्य नेत्याचा विचार केला तर या वयातही त्यांचा सहज असलेला वावर पंतप्रधान पदाच्या आड येईल असं वाटत नाही. सध्याच्या परिस्थितीत त्यांचं राष्ट्रीय राजकारणात वाढलेलं महत्त्व याचा विचार केला तर वयाचा मुद्दा निकाली निघू शकतो. जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे 79 वर्षांचे आहेत. यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीचा. शरद पवारांच्या वयाचा मुद्दा बाजूला ठेवला तर कमी खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर पंतप्रधान होणे शक्य नाही याची जाणीव खुद्द शरद पवार यांना आहे. पण महाराष्ट्रात जो महाविकास आघाडीचा अभूतपूर्व प्रयोग झाला त्याची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर व्हावी यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. केवळ 46 खासदार असलेल्या जनता दलाचे HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधानपद मिळालं होते हा इतिहास आहे. 2024च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही तर पुन्हा एकदा आघाडीचं राज्य येऊ शकतं अशी शक्यता व्यक्त होते. या आघाडीमध्ये प्रादेशिक पक्षांचं वर्चस्व असेल हे देखील स्पष्ट आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी आपली महत्त्वाकांक्षा बोलून दाखवत नसल्या तरी त्यांना पंतप्रधान पद खुणावत असल्याचं त्या आपल्या कृतींमधून दाखवून देत आहेत. सध्या नेतृत्व कोण करेल हा प्रश्न नाही, ते नंतर ठरवता येईल अशी भूमिका शरद पवार, ममता बॅनर्जी मांडत आहेत. राष्ट्रीय आघाडी झाली आणि सत्ता स्थापनेची संधी मिळाली तर मात्र पंतप्रधान पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे महत्त्वाचं आहे. यामध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शरद पवार यांना पंतप्रधान करायचं असेल तर यात काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरू शकते. आपल्या राजकीय कारकिर्दीची तब्बल 4 दशकं काँग्रेसमध्ये काढलेल्या शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी अनेक वेळा चालून आली होती, पण पक्षाने ती मिळू दिली नाही असं सांगितलं जातं. त्यामुळे 2024मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर काँग्रेसचं नेतृत्व पवारांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद देईल का? भाजप विरोधी आघाडीमध्ये काँग्रेसचं स्थान काय असेल? राहुल गांधी आपल्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षेचा त्याग करतील का? असे अनेक प्रश्न आत्ताच उभे आहेत. यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो शिवसेना शरद पवार यांना साथ देणार का? महाराष्ट्रात शरद पवार यांना आपले मार्गदर्शक म्हणणारे उद्धव ठाकरे यांनाही आता राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसशिवाय आघाडी शक्य नाही अशी भूमिका मांडून शिवसेनेनं काँग्रेसच्या जवळ जात असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्या केंद्रात काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालं तर शिवसेना राहुल गांधी यांच्या नावाऐवजी शरद पवारांच्या नावाचा आग्रह धरणार का की काँग्रेसशी हात मिळवणी करून आपल्या पदरात मोठे काही पाडून घेणार हे आत्ता सांगणे कठीण आहे.
पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी शरद पवारांच्या बाजूने असू शकते ती म्हणजे शरद पवारांनी एवढा एकही ज्येष्ठ राजकारणी सध्या राष्ट्राच्या राजकारणात ॲक्टिव्ह नाही आहे. शरद पवारांच्या दृष्टीने ही सकारात्मक गोष्ट आहे. अनेक पक्षांची मोड बांधून सत्ता स्थापन करायची आणि सरकार चालवायचं तर अनुभवी आणि सगळ्या पक्षांना आदर आणि दरारा वाटेल असं नेतृत्व असणं ही भाजप विरोधी आघाडीची गरज आहे. ममता बॅनर्जी यांचा राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावरील राग लक्षात घेतला तर 2024च्या निवडणुकीत आकड्यांचं गणित बसत नसेल तर ममता बॅनर्जी यांच्यासारख्या आक्रमक व्यक्तीपेक्षा शरद पवार चालतील असा विचार भाजपेतर पक्ष करू शकतात अशी एक शक्यता आहे. शरद पवार यांच्या राजकारणाबाबत मात्र ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. जेव्हा पृथ्वीराज चव्हाणचं सरकार होतं ते सरकारमधनं विड्रॉ होऊन ते सरकार पाडलं. निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये BJP शिवसेना जेव्हा एकत्र आलेत आणि त्यावेळेला शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्रीपदासाठी सरकारवर बहिष्कार टाकला. त्यावेळेला शिवसेनेला साईडला टाकून BJPच्या सरकारला व्हाईस वोटनं समर्थन करून ते सरकार वाचवलं. त्यानंतर त्या निवडणुकीमध्ये जेव्हा BJP सेना एकत्र आले आणि सरकार बनवण्याच्या स्थितीत होते त्यावेळेला सेनेला साथ देऊन सेनेला मुख्यमंत्रीपद देऊन पुन्हा त्यांना तोडलं. त्यामुळे एक वेळा BJPला, एक वेळा सेनेला आणि एक वेळा काँग्रेसला बर्फात लावणारे शरद पवार यांच्यावर विश्वास केंद्रीय नेतृत्व केंद्रामध्ये कोण ठेवणार? सगळ्यांना शरद पवार हवे पण मदतीसाठी, पंतप्रधान म्हणून नव्हे. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार का यावर सध्या तरी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये उत्तर देणं अशक्य आहे. पण जर तरच्या राजकारणाचा विचार केला तर या देशाच्या राजकारणात काहीही अशक्य नाही एवढं मात्र नक्की.